बेदरे याला आंतरवाली सराटीमध्ये झालेल्या दगडफेक प्रकरणी अटक करण्यात आली आहे। यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलंच ट्विटर वॉर रंगलंय। बेदरे याला अटक झाल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट केलंय। या ट्विटकडे सर्वांचंच लक्ष वेधलंय। त्यांनी या ट्विटमध्ये एक फोटो ट्विट केलाय। त्यात शरद पवार, राजेश टोपे आणि त्यांच्यासोबत दगडफेकीमध्ये असलेला ऋषिकेश बेदरे हा दिसतोय। या ट्विटमध्ये दगडफेकीच्या मास्टर माइंड मागे कुणाचा हात असा प्रश्न विचारण्यात आलाय। शिवाय अंतरवाली सराटीत दगडफेक करणारा मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरेने शरद पवारांची आणि राजेश टोपेंची भेटही घेतली आहे। 1 सप्टेंबरला पोलिसांवर दगडफेक तर 3 सप्टेंबरला शरद पवारांबरोबर भेट झाली। पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला असा प्रश्न राणेंनी आपल्या ट्विटमधून विचारलाय। शिवाय महाराष्ट्राला कोण अशांत करतंय अशी विचारणाही करण्यात आली आहे। नितेश राणे यांच्या या ट्विटनंतर राजेश टोपे यांनीही त्याला लगेचच उत्तर दिलंय। त्यांनी स्पष्टीकरण देताना अटक करण्यात आलेला ऋषिकेश बेदरे हा माझ्या भागातला नसून त्याला मी कधीही पाहिलेलं नाही, शिवाय मी त्याला ओळखतही नाही असं टोपे यांनी ट्विट केलंय। शिवाय शरद पवार हे आंतरवालीत आले असताना त्यावेळी गर्दीत घुसून बेदरे यांना काढलेला तो फोटो आहे असंही टोपे यांनी स्पष्ट केलंय। त्या पलीकडे आपला काहीही त्याच्याशी संबंध नाही। पोलीस प्रशासनानं या संदर्भात सत्यता पडताळून पाहावी आणि कोणत्याही चुकीचा संबंध जोडू नये असंही त्यांनी स्पष्ट केलंय। नमस्कार। काही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काही बातम्या पवार साहेब आणि माझ्या संदर्भाने दिल्या जात आहेत। त्याचा खुलासा मी या बाईटच्या माध्यमातून करू इच्छितो। खरं तर आंतरवाली सराटी येथील जो लाठीचार्ज झाला होता त्या लाठीचार्जमध्ये ऋषिकेश बेदरे यांना अटक झालेली आहे आणि त्यांचा फोटोचा संदर्भ लावला जात आहे। मी या संदर्भात एवढीच स्पष्टता सांगू इच्छितो की श्री ऋषिकेश बेदरे हे माझ्या भागातीलही नाही, माझा त्यांचा कुठलाही दुरान्वय संबंध नाही आणि पवार साहेब ज्यावेळी लाठी हल्ल्यात जखमी झालेल्या मराठा बंधू भगिनींना भेटायला आले होते त्यावेळी सदरील व्यक्तीने घुसून फोटो काढलेला असावा। या पलीकडे त्यांचा आणि आमचा कुठलाही संबंध नाही। माझी पोलीस विभागाला विनंती आहे की पोलिसांनी सत्यता तपासावी, पाळेमुळे खणून चौकशी करून खरं जे काय आहे ते बाहेर काढावं आणि माझा किंवा आदरणीय पवार साहेबांचा कुठलाही या प्रकरणाशी संबंध नाही एवढंच मी नम्रपणे या ठिकाणी नमूद करू इच्छितो। तर लागलीच नितेश राणे यांनी ऋषिकेश बेदरे यांनी केलेलं ट्विटही रिट्विट केलंय। त्यात तो आपल्यावर झालेल्या खोट्या गुन्ह्याची माहिती पवारांना दिल्याचं सांगतोय। या ट्विटर वॉरमुळे राजकीय वर्तुळात चांगलंच मनोरंजन होत आहे। त्या दिवशी जे घडलं त्यामागे नक्की कोण याचीही चर्चा आता रंगू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकमत डिजिटल, मुंबई।